जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृतसंजोक्षितितरे संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोध। यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षतो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतोय। दशक 14वा आणि समास 7वा आज सुरू आहे। नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम। जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी श्रीराम। काय म्हटले? धन्यो गृहस्थाश्रम। गृहस्थाश्रम धर्म सर्वात श्रेष्ठ आहे। नाना वेश नाना आश्रम, नाना प्रकारचे वेश धारण करणारे अनेक मंडळी आहेत। नाना प्रकारचे आश्रम आहेत। प्रत्येकाची वेशभूषा वेगळी, प्रत्येकाचे आश्रम वेगळे। सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम। या सर्वाचं मूळ कशात आहे असं पाहायला गेलं तर हे सगळे गृहस्थाश्रमातनं निर्माण झालेले आश्रम। मग ब्रह्मचर्य आश्रम असो, गृहस्थाश्रम धर्म असो, वानप्रस्थाश्रम असो का संन्यास धर्म आश्रम असो, सगळे आश्रम यातनं निर्माण झालेले। या सगळ्यांचं मूळ स्थान आहे समाजात चालणारी सगळी विविध प्रकारची कामं, मग ती धार्मिक असोत, सामाजिक असोत, राजकीय असोत, विभिन्न मतप्रचाराचे असोत, पण त्या सगळ्याचं मूळ आहे गृहस्थाश्रम। देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृआदी करून विभागे अतीताभ्यागत श्रीराम। या गृहस्थाश्रम धर्माच्या माध्यमातून काय साध्य होतं? अनेक प्रकारचे देव आहेत, त्या देवाने निरनिराळ्या ठिकाणी अवतार घेतला। गृहस्थाश्रम धर्मामध्ये अवतार घेतलेले नाना देव नाना ऋषी, अनेक प्रकारचे ऋषी आहेत। त्याने त्या गृहस्थाश्रम धर्मात राहणाऱ्या साधकांच्या घरी
आलेले आहेत. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, त्यांचे पाय या गृहस्थाश्रम धर्माला लागतात. ऋषी मुनी योगी त्यांचं त्या ठिकाणी अथित अभ्यागत केलं जातं, स्वागत केलं जाते, पाद्यपूजा केली जाते, अर्चना केलं जातं, त्यांना विविध प्रकारचे उपहार दिले जातात. देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृआदी करून विभागी अतिथाभ्यागत श्रीराम. या गृहस्थाश्रम धर्माच्या माध्यमातनं, अग्नीच्या माध्यमातनं देवाला आहुती दिल्या जातात आणि अथित अभ्यागताच्या मुखातनं परमात्मा अन्न ग्रहण करत असतो. पितरांना आपण श्राद्ध करतो, तर्पण करतो, ते कुठं गृहस्थाश्रम धर्मातनंच करतो ना. गृहस्थाश्रम धर्माला काही नाही आहे, त्याचं बंधन नाही. म्हणजे त्यांना ते सगळं करायचं आहे. पितरांसाठी जे करायचं ते कोण करणार आहे? गृहस्थाश्रम धर्मामध्येच पितरांना पिंडदान केलं जातं, अर्घ्यदान केलं जातं. अथित अभ्यागताचं स्वागत या गृहस्थाश्रम धर्मातच होतं. म्हणून त्याला म्हणले धन्यो. सगळ्या आश्रमात धन्य आश्रम कोणतो? धन्यो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमे निर्माण झाले, आपल्या आश्रमात टाकून गेले, परंतु गृहस्थागृही हिंडो लागले कीर्तिरूपे श्रीराम. अनेक मंडळी या कुटुंब संस्थेतूनच त्यांच्या मनामध्ये काही काळानंतर विरक्ती निर्माण होते आणि मग कोणी वानप्रस्थाश्रमी होतं, कोणी संन्यासाश्रमी होतं आणि त्या ठिकाणी ते नाना प्रकारची कीर्ती करतात, साधना करतात, तपश्चर्या करतात, नावलौकिक मिळवतात, ज्ञानयज्ञ करतात, ज्ञानसंपन्न होतो. म्हणजे ज्ञानयज्ञ म्हणजे काय? आपल्याला माहीत असलेलं ज्ञान. यज्ञ म्हणजे काय? आपल्या जवळचे आहुती आपण अग्नीमध्ये अर्पण करतो. तसं ज्ञानयज्ञामध्ये काय? आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे ते समाजाला अर्पण करणं, याला ज्ञानयज्ञ म्हटलेलं आहे. या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. म्हणून गृहस्थाश्रम धर्म सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ आहे, परंतु नुसता गृहस्थाश्रम धर्मामध्ये आहे म्हणून तो नावलौकिक मिळवेल असं नाही. पण तो जर स्वधर्माचं आचरण करत नसेल तर मग काय उपयोग आहे? गृहस्थाश्रम धर्मामध्ये स्वधर्म सांगितलंय. काय सांगितलंय? अग्नीची सेवा करा, अतिथी अभ्यागताची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, दारात आलेल्या अतिथीला विनमुख वाटू नका, गाईला गोग्रास द्या, कावळ्याला घास ठेवा, मुंगीला साखर ठेवा, माशांना काही अन्न, तिथे तळ्यामध्ये जे मासे असतात त्यांना काय अन्न द्यायला सांगितले, गोग्रास द्यायला सांगितले, अतिथी अभ्यागताला अन्नदान करायला सांगितले, भुकेलेला अन्नदान करायला सांगितले. कुठली जात धर्म पंथ न पाहता भुकेल्या माणसाला अन्नदान करायचं. मग ही काय आहे? प्रपंचातली कर्तव्य, गृहस्थाश्रम धर्मातले कर्तव्य. मुलाबाळांचं आरोग्य चांगलं कसं राहील, त्यांना चांगलं उत्तम शिक्षण कसं मिळेल, त्यांना उत्तम अशी पत्नी कशी प्राप्त होईल, यासाठी गृहस्थाश्रम आईवडील काय करतात? मुलगी असेल तर तिच्यासाठी स्थळ पाहतात, मुलगा असेल तर त्याच्यासाठी स्थळ म्हणजे सून शोधतात. की पुढं आपण जरी गेलो तरी ही मुलगी माझ्या मुलाकडे पूर्ण लक्ष देईल, म्हणजे आपल्याला काळजी नाही आपण गेलो तरी. अशा घरात मुलगी दिली जाते की मग आपण गेलो तरी त्या मुलीची काळजी राहत नाही आपल्याला. म्हणजे गृहस्थाश्रम धर्मातली ही कर्तव्य आहे. आता ही जर कर्तव्य तुम्ही पार नाही पाडली, म्हणजे मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही, मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही, मुलगी कुठे जाते, काय करते, तिच्या मोबाईलमध्ये कुठले कुठले मेसेज येतात, ती काय पाहते, याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही, मुलगा त्याचे मित्र कोण आहेत, तो बाहेर किती वेळ राहतो, काय करतो, उद्योगधंदा करतो का काय करतो, याच्याकडे जर आम्ही लक्ष दिलं नाही तर हे काय झालं? हे कर्तव्याचं पालन न करणं असं झालं आहे. म्हणून म्हणतात परंतु पाहिजे स्वधर्म
स्वधर्म म्हणजे कुटुंबवत्सल माणसाचा जो धर्म आहे त्याला स्वधर्म म्हटलेला आहे. कुटुंब करतो ना, मग स्वधर्म आहे तो. आपल्यापेक्षा वडील माणसांची सेवा करणं, आपल्यापेक्षा लहान मुलांना योग्य असं मार्गदर्शन करणं, आपल्या बरोबरीच्या वयाच्या माणसांना योग्य असा सन्मान देणं, हे गृहस्थाश्रम धर्माचा स्वधर्म म्हणलं. हे कर्तव्य आहे. स्वधर्म याचा अर्थ काय? त्या त्यावेळी आचरण करणारे कर्तव्य. जसं गृहस्थाश्रम धर्मातला स्वधर्म काय आहे, ब्रह्मचर्यातला स्वधर्म काय आहे, तर उत्तम अशी विद्या संपादन करणं. ह्या विद्येकडून या भिक्षेकडून, भिक्षा मागून शिकायचं आहे, या भिक्षेकडून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पठिता भव. ब्रह्मचर्यातला तो स्वधर्म आहे. बालपणातला खेळणं हा स्वधर्म आहे. आरोग्य संपादन करणं, व्यायाम करणं हा स्वधर्म आहे. म्हणजे ते कर्तव्य आहे. स्वधर्म याचा अर्थ बालपणातला स्वधर्म काय? खूप खेळणं, व्यायाम करणं, आपलं आरोग्य संपदा मिळवणं हाच त्याचा स्वधर्म आहे. ब्रह्मचर्याश्रमामध्ये ज्ञानसंपादन करणं त्याचा स्वधर्म आहे. गृहस्थाश्रमा धर्मामध्ये आपल्या पत्नीचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या भावंडांचं, आपल्या बहिणीचं, आपल्यापेक्षा वडील माणसांची सगळी काळजी घेणं हे गृहस्थाश्रम धर्मातली कर्तव्य आहे. त्याला स्वधर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे नुसता गृहस्थ लग्न झालं, बायका पोरं झाले असं नाही. त्यातली तू कर्तव्य करतोस का बाबा? या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया श्रीराम. आणि भूतमात्राविषयी अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे. आपल्या मुलाबाळाविषयी आपल्या अंतःकरणात दया असते का नाही? तशीच सर्वांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये दया पाहिजे. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. म्हणजे गृहस्थाश्रम धर्मातला स्वधर्माचं आचरणही करता आलं पाहिजे आणि भूतदया त्याच्याजवळ असली पाहिजे. परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया श्रीराम. जेथे षटकर्मे चालते, विद्योक्त क्रिया आचरते, वाघ माधुर्ये बोलते, प्राणीमात्रासे श्रीराम. खरा गृहस्थाश्रम धर्म कुठला? म्हणजे गृहस्थाश्रम धर्म उत्तम आहे असं म्हणतो तो. उत्तम गृहस्थाश्रम धर्म कुठला? जिथे षटकर्म चाललेली आहे, यज्ञागाधिक कर्म आहेत, याजन सगळे कर्म चाललेले आहेत आणि सगळी विधियुक्त चाललेली आहेत. म्हणजे शास्त्र म्हणेल ते ऐकावे असं म्हटलेलं आहे. शास्त्राने सांगितलेल्या, वेदाने सांगितलेल्या अनुसरून ती कर्तव्य कर्म चालू आहेत का नाही? वेद काय सांगतो? पहाटे लवकर उठा, लवकर निजे, लवकर उठे त्याचे आरोग्याला भेटे. मग त्या वेदोक्त मार्गाने आपण चालतोय का? लवकर निसतोय का? लवकर उठतोय का? पहाटे लवकर सूर्योदयाच्या आधी उठून स्नान संध्या जपतप स्नान संध्या आपली झाली पाहिजे. सूर्याच्या वेळेला अर्घ्य द्यायला आपण तयार पाहिजे. जे स्नान करून तयार पाहिजे सूर्य उगवण्याच्या आधी, तर तुम्ही अर्घ्य देणार ना सूर्याला. योग्य वेळेला अल्पोपहार, योग्य वेळेला ती प्रपंचातली कामं, योग्य वेळेला काही वाचन, पठण, चिंतन, मनन, हे सगळं आपण करतो का? मग हे सगळं म्हणजे वेदाने सांगितलेल्या मार्गाने आम्ही या गृहस्थाश्रम धर्मामध्ये वागतोय का? आणखीन काय? विद्योक्त क्रिया आचरते, वाघ माधुर्ये बोलते, प्राणीमात्रासे श्रीराम. भगवंताने आपल्याला जी जीभ दिली ना, ती गोड बोलण्यासाठी दिली, वसवस करण्यासाठी जीभ दिलेली नाही, लोकांच्या अंगावर ओरडण्यासाठी जीभ दिलेली नाही. वाघ माधुर्य बोलती. या आपली जी वाणी आहे ती मधुर पाहिजे. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसाच्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या पाहिजेत. आनंद वाटला पाहिजे त्या माणसाला. अरे वा, तुमचं बोलणं किती सुंदर आहे असं वाटलं पाहिजे त्याला. म्हणजे सुंदर याचा अर्थ काय? त्याच्या मनाला दुखेल असं बोलू नये. शुगर कोटेड सांगितलंय. मुलांना औषध द्यायचं असेल, ते औषध कडू असेल तर त्या औषधावरती साखरेचा लेप दिला जातो, किंवा म्हणाले साखरेचं पाणी करा आणि त्याच्यात हे औषध टाकून प्या. शुगर कोटेड.
तसं एखाद्यातले दोष सांगायचे असतील ते सुद्धा गोड शब्दामध्ये आपल्याला सांगता आले पाहिजे की त्याचं त्याला कळलं पाहिजे आपलं कुठं चुकतंय म्हणून. ते अंगावर बसकून ओरडून सांगून होत नाही. ते प्रेमाने सांगावं लागतं. प्रेमाने जग पण जिंकता येतं ना. जेथे षटकर्मे चालते विद्योक्त क्रिया चरते वाघ माधुर्य बोलते प्राणीमात्रासे श्रीनाम. सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्तिमार्ग श्रीराम. सर्व प्रकारे नेमक शास्त्राने नेमून दिलेल्या मार्गाने आपलं आचरण वाचावं. पहाटे उठायचंय, सडा संमार्जन करायचंय, रांगोळी काढायची दारामध्ये, तुळशीला पाणी घालायचंय, तुळशीपुढे दिवा लावायचा आहे, संध्याकाळच्या वेळेला देवापुढे दिवा देवायचा आहे. हे जे आहे ना, हे त्याचं वर्णन एका कवीने फार सुंदर केलं आहे. खेडेगावातलं वर्णन आहे ते. फुटे क्षितिज तांबडे जोन थोडे तोच जागे होतसे सर्व खेडे. तरुण आखाड्याकडे धाव घेती वृद्ध भूपाळ्या प्रभूस आळवीती. आणि वृंदावन कुणी परसदारी नम्र भावे साष्टांग नमस्कारी. सान थोराना समय शांततेचा आणि वाटे. आपल्याला तो समय कसा वाटतो? शांततेचा. आणि वाटे उत्साह उमेदीचा. मीही वाटे त्यांच्या तरमुन जावे. मलाही असं वाटतं की त्यांच्यात रमून जावं. मीही वाटे त्यांच्यात मिळून जावे. असं म्हणजे वाग्माधुर्य पाहिजे. पहा म्हणजे काय म्हटलंय पहा. सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक. शास्त्रोक्त पद्धतीने सगळं झालं पाहिजे. काही एक. त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्तिमार्ग. त्याही मध्ये ग्रस्ताश्रम धर्मामध्ये सांगितले भक्तिमार्गाचं आचरण करा. या जन्मवर्णाच्या एरझारा चुकवायच्या असतील ना तर भक्तिमार्ग हा श्रेष्ठ आहे. त्याचं आचरण कुठं होतं? ह्या ग्रस्ताश्रम धर्मातच होतं. पुरश्चरणे काया क्लेशी जोडतरावरते प्रंसायासे जगदीशा वेगळे जयासे थोर नाही श्रीराम. या ग्रस्ताश्रम धर्मातनंच नामाची गोडी लागते. नामाचं प्रेम वाढेल लागतं. योगशास्त्राचा अभ्यास याच्यामध्ये करता येतो आपल्याला. मनाची शांतता मिळवता येते भक्तिमार्गाच्या योगाने. आणि मग यातनं त्याची सुरुवात आहे परमार्थातनं. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. यातनं सुरुवात आहे परमार्थाची. आणि असं लहानपणापासून त्या मुलाला संस्कार करता 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 त्याला भक्तिमार्गाची ओढ लागते. घरामध्ये आई काही स्तोत्र म्हणत असते, रामरक्षा म्हणत असते, भीमरूपी स्तोत्र म्हणत असते, गजानन महाराजांचं स्तोत्र म्हणत असते, दत्ताची प्रार्थना म्हणत असते. हे सगळं हरिपाठ चाललेलं असतो. हे सगळं कानावरती त्या मुलाच्या पडत असतं. नकळत तो मुलगा घडत जातो. भक्तिमार्गाचं बीज या ठिकाणी परमार्थात रोवलं जातं. आणि मग तो त्यातनं मोठा अधिकार संपन्न असा व्यक्ती तयार होतो. पुरश्चरणे काया क्लेशी. याच्यात आपल्याला शिकवलं जातं 16 सोमवारचं व्रत करावे. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, एकाला विचारलं व महिनाभर तू जेवतोस, एक दिवस नाही जेवलं तर चालेल का? म्हणलं चालतं की एक दिवस नाही जेवलं तर काय फरक पडतो. हां म्हणलं एक दिवस जेवायचं नसेल तर संकष्टी चतुर्थीचं व्रत कर. म्हणजे नुसतंच मी आज जेवणार नाही असं म्हणण्यापेक्षा आज माझी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं, एक दिवसाचं व्रत करता येईल. त्या दिवशी नाही म्हणले मला असं काय नाही, 2 दिवस नाही जेवलं तरी काय फरक पडत. म्हणजे महिन्यातनं 2 दिवस नाही जेवलं तरी काय फरक पडत. म्हणले मग एकादशी कर ना, दर 15 दिवसांनी एकादशी येते. असं काय नाही म्हणले, महिन्यातनं 4 दिवस नाही जेवलं तरी चालतं. म्हणलं एक वार पकड,
7 वारातला कुठला एक वार कर. हां, म्हणजे हे काय आहे, हे आपल्या जिभेवरती नियंत्रण आहे, आपल्या मनावरती नियंत्रण आहे. आपलं मन आपलं ऐकतं की नाही, मग ते मन आपल्या कह्यात राहण्यासाठी हे नाना प्रकारचे नियम घालून दिलेले आहेत तुम्हाला. नाही बाबा, कोणी सांगितलं आज भजी तळलीत, खाता का? नाही, आज माझा गुरुवार आहे. अहो माझा अमुक केलं, खाता का? नाही, आज माझी एकादशी. अहो अमुक पदार्थ केला का? नाही, माझा आज संकट चतुर्थी. म्हणजे तो पदार्थ त्याला आवडत नाही असं आहे का? आवडतो, पण त्याने आज मनावर नियंत्रण ठेवलं, ही वस्तू खायची नाही म्हणजे मी खाणार नाही. काही काही माणसं तिकडे गयेला श्राद्ध करून आले की ठरवतात एक पदार्थ मी वर्षभर खाणार नाही, त्या माणसाच्या आठवणीच्या निमित्ताने मला आवडणारा पदार्थ मी सोडतोय. आणि वर्षभर तो पदार्थ समोर आला तरी खात नाही, त्याला आवडणारा पदार्थ तो म्हणतो नाही, माझा नियम आहे की मी एक वर्षभर खाणार नाही म्हणून. हे काय झालं? हे मनावरती नियंत्रण झालं ना. मग हे कुठं साध्य होतंय? आपलं मन बघा, अर्जुन म्हणतोय चंचल हे मनकृष्ण प्रमाती बलवत दृढ. हे मन मला आवडत नाही असं म्हणतो. मग श्रीकृष्ण त्याला सांगतात अभ्यासेन कौंतेय, अभ्यासाने तुला या मनावर नियंत्रण ठेवता येईल. मग त्याला हे सांगितलं की बाबा काय, एखादा उपवास करत जा, त्यामुळे जिभेवर नियंत्रण आलं, मनावरती नियंत्रण आलं. म्हणले असं करत जा, एखादा ग्रंथ वाचत जा, त्याचं मनन करत जा, चिंतन करत जा, त्याच्यामध्ये सत्संगामध्ये वेळ घालव. मग हे सगळं बीजारोपण कुठं आहे? गृहस्थाश्रम धर्मात तर आहे. पुरश्चरणी कायाक्लेशी दृढतर. मग कायाक्लेश म्हणजे या ठिकाणी आपल्या शरीरालाही कष्ट होतात. काही लोक म्हणतात मी गिरनार पर्वत चढून आलो, कोणी म्हणतात मी तिथे बद्रीनाथला जाऊन आलो, कोणी म्हटले केदारनाथला जाऊन आलो. एरवी त्याला चालायला कंटाळा वाटतो, पण इतका मोठा डोंगर चढून तो सहज जातो. त्याचं कारण काय आहे? त्याला ह्या प्रपंचामध्ये ही मनावरती नियंत्रण करायची सवय लागली आहे. आज म्हणले नगर प्रदक्षिणेला गेलो होतो, म्हणजे त्याला काय झालं, त्या गावाला प्रदक्षिणा करण्या इतकी चालण्याची सवय लागली. आणि मग पुण्यापासून पंढरपूरपर्यंत म्हणाल्या माऊलीच्या बरोबर चालायला लागला. आधी त्याला हे सवय पाहिजे ना, चालायची सवय नाही तर तो एकदम कसा जाईल. मग कायाक्लेश जे आहे ते त्याला शरीराला कष्ट देणं, कायाक्लेश हे सगळं कुठं कुटुंबामध्ये त्याची बीजारोपण आहे. तिथून सुरुवात आहे. जा म्हणले थोडंसं लांब जाऊन तिकडं ते दूध लांब मिळतं ना, चांगलं मिळतं, तिथनं आण. एखादी वस्तू लांब मिळते तिथपर्यंत चालत जा आणि ती घेऊन ये. तुझ्या दारामध्ये गाडी असली, घोडा असली तरी तिथपर्यंत जा, चालत जा, त्यानिमित्ताने तुझं चालणंही होईल. हे शिकवण कुठं आहे? ही शिकवण गृहस्थाश्रम धर्मातच आहे. लागली टांग मारलं की चाललं, तसं नाही. थोडंसं चालताही आलं पाहिजे ना. शरीर चाललं तर चालेल. ज्या इंद्रियाचा आपण वापर करत नाही ना, ती इंद्रिय कालांतराने काम देत नाही अशी होऊन जातं. कायाक्लेशी दृढव्रती परमसायासी. दृढव्रती काही काही लोकांचं 16 सोमवार म्हणले पाणी न पिता करतो किंवा नुसती खडीसाखर खाऊन करतो. म्हणजे हे या ठिकाणी दृढतर व्रत, एखादं व्रत घेतलं ना तर मी पार पाडणार, मनाचा संकल्प आहे. मनाची दृढ अशी इच्छा आहे की हे मी करीन म्हणजे करीन. प्रतिज्ञेस घेऊन घोर पुरी ती करीन, याची देही याची डोळा पूर्तता बघेन. दृढ संकल्प करणार. कुठे? गृहस्थाश्रम धर्मामध्ये शिकवण दिली जाते. तो अभ्यास कर. मुलाला मागितलेल्या वेळेस त्यावेळेला वस्तू मिळत नव्हती. त्याला सांगायची 7वी पास हो मग मिळेल, 10वी पास हो मग मिळेल. म्हणजे त्याला आपल्याला एखादी वस्तू मिळायला उशीर लागतोय, तेवढी त्याची मनाची थांबण्याची तयारी असायची. आता काय मागायच्या आधीच मिळते, त्यामुळे त्याला एखादी गोष्ट नाही म्हटलं तर चिडचिड संताप. मग ही शिकवण जर तुम्ही गृहस्थाश्रम धर्मामध्ये दिली नाही तर मग कधी मिळणार आहे त्याला ती शिकवण? मनावरती नियंत्रण ठेवायला. एखादी वस्तू आपल्याला मिळायला वेळ लागतो आणि मागेल ती मिळेलच असंही नाही. हे जेव्हा त्याला कळतं ना, हे संस्कार बालपणी जेव्हा कुटुंबामध्ये होतात तेव्हा आयुष्यात एखादी वस्तू नाही मिळाली तर त्याला त्याचं वाईट वाटत नाही.
एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर त्याचा मनाचा बॅलन्स जात नाही, नाही तर चालला आत्महत्या करायला मनाविरुद्ध झाले. हां, आता बघतो ना आपल्या पोरं, त्यांच्या हाताला जे मोबाईल काढून घेतला तर म्हणले काय त्याने गळफास घेतला, त्याने निघून गेला. काय आपल्याला एखादी गोष्ट मिळणार का मिळणार नाही, किंवा काही वेळ त्या वस्तूपासून आपल्याला 4 पावलं लांब राहावं लागेल, एवढी मनाची सहनशक्ती ही कुठं आहे? हे इथं ग्रस्ताश्रम धर्मातच त्याचं पठण आहे. ही मोबाईल बंद करून ठेवला, म्हणजे कुठे पारायण चाललंय ना तोपर्यंत मला कोणाचा फोन घ्यायचा नाही आहे. ज्याला गरज आहे तो थोड्या वेळाने पुन्हा माझा फोन सुरू झाला की करेल, नाही तर मेसेज टाकेल, एवढं महत्त्वाचं काम असेल तर. म्हणजे आपण किंवा दुसऱ्याला सांगायचं मी माझं पारायण चाललंय, मध्ये मला फोन देऊ नको, आला तर तुझं तू घे आणि त्याच्यावर काय मेसेज आहे ते उत्तर देऊन टाक. म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणं हे या व्रताच्या माध्यमातनं, कायाक्लेशाच्या माध्यमातनं आपल्याला कळतं. पुरश्चरणे कायाक्लेशी दृढ व्रती परमसायाशी जगदीशा वेगळे जयाशी थोर नाही श्रीराम. हे सगळं कोणासाठी आहे? जगदीशा वेगळे त्याशी थोर नाही श्रीराम. भगवंताच्या प्राप्तीसाठी जे करावं लागेल ते सगळं करण्याची माझ्या मनाची तयारी आहे, अशी त्याची मनाची दृढ भावना होते. जगदीशा वेगळे दयाशी थोर नाही श्रीराम. काया जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गे श्रीराम. काया वाचा मनाने तो भगवंताचा झालेला असतो. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गे श्रीराम. मनाने घेतलंय भजन करायचं होतं. संसार संगे बहुपीड गोरे कारुण्य सिंधू मज सोडवीरे. कृपा कटाक्षे सांभाळे दीना तुझ वीण रामा मज कंठवेना. सुदृढ झाले देहबुद्धी देही वैराग्य काही होणार नाही. अपूर्ण कामी मन हे विटेना तुझ वीण रामा मज कंठवेना. मने घेतले धरणे भजन मार्गे श्रीराम. ऐसा भगवंताचा भक्त विशेषांतरे विरक्ता संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे श्रीराम. ऐसा भगवंताचा भक्त, असा भगवंताचा भक्त जो काया वाचा मनाने भगवंताला शरण गेलेला आहे. विशेष अंतरी विरक्त म्हणजे वैराग्य पाहिजे अंतःकरणामध्ये. नुसतं वैराग्याशिवाय केलेलं कर्म महत्त्वाचं नाही, ज्ञान आणि वैराग्य दोन्ही पाहिजे. नुसतं ज्ञान कामाचं नाही, नुसतं वैराग्य कामाचं नाही. अंतरापासून विशेषांतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे श्रीराम. संसारातलं मन काढलंय त्याने. आता म्हणले सगळं मन त्या भगवंताकडे लावलंय. मग मन काढलं म्हणजे काय प्रपंचाची कर्तव्य कर्म सोडून दिलीत का त्याने? नाही. प्रपंचातली कर्तव्य कर्म करता करता भगवंताकडे मन लावलेले आहे. अंतरापासून वैराग्यतेची जाणावे महद्भाग्य लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही श्रीराम. अंतरापासून वैराग्य आपल्या मनामध्ये निर्माण होणं. तात्पुरतं वैराग्य वेगळं आणि अंतःकरणापासून येणारं वैराग्य वेगळं. तात्पुरतं वैराग्य म्हणजे काय? एखाद्याला आपण स्मशानात पोचवायला गेल्यानंतर मग मनामध्ये वैराग्य येतं, हे काही खरं नाही हो. काही माणसं आपल्या नजरेमुळे लहान मुलं गेलीत, काही तरुण मुलं गेलीत, काही प्रौढ गेलीत, काही अशी गेली तशी गेली. असं आपण त्या स्मशानभूमीत गेलेलं पाहतो. अनेक माणसं अनेक कारणाने गेलेली असतात आणि मग तेवढ्यापुरतं आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. काही नाही, आता याच्यापुढे मी चांगलं वागायला सुरुवात करणार असं होतं. घरी आलं की आंघोळ केली, नाश्ता केला की पुन्हा विसरून जातो. मग ते वैराग्य तात्पुरतं आहे, ज्ञानपूर्वक वैराग्य नाही. अंतरापासून वैराग्य त्याची जाणावे महद्भाग्य लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही श्रीराम. म्हणून आषाढभूत असं मन नसावं, त्याला अभागी म्हणते. लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही श्रीराम. राजे राज्य सांडून गेले भगवंता कारणे हिंडले किती रूपे पावन झाले भोंडळे श्रीराम. आणि काही काही लोकांना असं वाटायला लागलं की आता
आपली प्रपंचातली मुलं मोठी झालेली आहेत, आता आपल्याला काही जबाबदाऱ्या राहिलेल्या नाही आहेत. त्या मुलावरती राज्यकारभार सोडून राजे, चक्रवर्ती राजे आपला राज्यकारभार मुलाच्या स्वाधीन करून भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्वसंग परित्याग करून भगवंताच्या प्राप्तीसाठी अरण्यात गेलेले. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावले, पावन झाले भूमंडळी श्रीराम. ऐसा जो काय योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणीमात्राचे श्रीराम. ऐसा जो काय योगेश्वर, असा योगी मनुष्य. ऐसा जो काय योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणीमात्राचे श्रीराम. असा जो कोणी आहे योगी, ज्याला स्वतःला आत्मप्रचिती आलेली आहे आणि जगातल्या सगळ्या माणसांची जी काही मनामध्ये त्यांच्या विकल्प आहे ते सगळे सोडवण्याची ताकद त्याच्याजवळ आहे. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला काही सांगावं लागत नाही, तो स्वतःच ओळखतो. ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. पूर्वीच्या काळी वैद्य होते, आपण जर काही सांगायला लागले की ते म्हणायचे गप्प बैस, नुसती नाडी पाहिजे. नाडी पाहिल्यानंतर त्यांना कळायचं. कारण काय माहिती का, आपल्या शरीरात 3च आहेत. एक वात प्रकारची प्रवृत्ती असेल, पित्त प्रकारची प्रवृत्ती असेल किंवा कफ प्रकारची प्रवृत्ती असेल. शरीरामध्ये काय वाढलं आहे ते नाडीवरनं त्यांना कळायचं आहे. याच्या शरीरातला वात वाढला आहे, याच्या शरीरातला पित्त वाढला आहे, याच्या शरीरातला कफ वाढला आहे. ते तेवढं पाहिलं की त्याच्यावर औषध दिलं की हा मनुष्य बरा. आता डॉक्टरच आपल्याला विचारतो तुम्हाला काय होतं. वैद्य आपल्याला न विचारता नुसतं लांबून पाहून सांगायचे याला काय होतं ते. तसा ज्ञानी मनुष्याला आपण त्याच्या समोर गेल्यावर त्याला सगळं आपलं अंतरंग उघडं वाचता येतं, कळायला लागतं त्याला. राहिलेला कथाभाग उद्या पाहूया. आज आपण ओवी क्रमांक 12 आलेलो आहे. म्हणजे समास 7वा, ओवी क्रमांक 1 ते 12. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात झाले साधनाचे फळ. संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते ते जागृतीस उडाले सहजचे अनुराच्य झाले बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेस वाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्यास कारण प्रत्यय भावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा कर्तात्मा तेथीचा आणि कवित्व प्रकारचे मनुष्याचा कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाचे काय मनुष्याच्या आयुष्याप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमणे भ्रमे जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इथे श्री दासबोधे कृषी संवादेवी मूळ ब्रह्मनिर्गुणाम समाज दशम श्रीराम समर्थ श्रीराम. वेदांत संमतीचा काव्य सिंधू बरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभवचा केला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा
आरती वाढीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा 20 दशकीचा अनुभव जो पाहे नित्य नेम विवरित स्वये ब्रह्माची होय अपार पुण्यगाठी तरी श्रवणला आहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयला आहे जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जय रघुवीर समर्थ।